हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आजचा दिवस आपण दोघांनीच सेलिब्रेट करायचा, दूर कुठेतरी. आई, आज फक्त तू आणि मी. चालेल ना? चालेल ना? सो आई बाबा घरी गेलेत माझ्या. का? आपल्या लग्नाची बोलणी करायला. अहो, लग्नाची बोलणी करायला तुम्ही मला होकार कुठे दिली? बोलणी करायला गेलेत म्हणजे मी सांगितलंय माझा निर्णय. पण आता मला तुमच्या तोंडून होकार ऐकायचा. एखादी गोष्ट त्याच्या मनात आली तर ती पूर्ण केल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आणि तुला तर माहिती आहे, तो सध्या मनवासाठी वेडा झालाय. खरं सांगा ना, कधी आहे साखरपुडा? अगं खरंच. अगं उद्याची तारीख ठरली आहे. काय काय म्हंटला? ऑन वाजतोय, कळत नाही का? गाडी मागे घे. ए, एवढं वाटतं ना? घे ना माघार. गाडी मागे घे. माझी गाडी हलत नसती. तुला काय करायचं ना कर. हॅलो, बोला ना कर्नल साहेब. कुठे आहेस तू? मी इथंच आहे गावात. का काय आलं? तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आपल्या मनवाचं लग्न ठरलंय राजवीर मोहिते पाटलांशी. अहो पण कर्नल साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं, राजवीर मोहिते पाटील चांगला माणूस नाहीये. तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर सोयरीक जमवताय. रंगा, अरे हा निर्णय सर्वस्वी मनवाचा आहे आणि मनवाचं डिसिजन कधीही चुकत नाही. तिने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असणार याची मला खात्री आहे. चांगलं घराणं आहे. मी आणि आरती त्यांच्याकडे जाऊन बोलणी करून आलो. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू फार विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. बरं ठीक आहे, मी संध्याकाळी भेटतो तुम्हाला. हो. माई, मी काय म्हणतो, सगळं एवढं घाईघाईने चाललंय तर जरा मनवाच्या घरच्यांची माहिती काढू का मी? अरे काही गरज नाही. आपण बघितलं ना, आता चांगली माणसं आहेत ती. माई, पण अहो हे बोलतात ते काय अगदी चुकीचं नाहीये. वरवर सगळं चांगलं दिसत असलं ना तरी दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. उगाच वाटेल ते काहीतरी बोलू नकोस. फार गुणी आहे आपली मनवा. आपली? अगं मग साखरपुडा ठरलाय ना,
मग आता आपलीच झाली ती. हो हो, प्रश्नच नाही. बरोबर बोलते माई. ज्या वयात स्वतःसाठी काही करायचं असतं त्या वयात तिने स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिले. यासाठी आई वडिलांचे संस्कार तसे लागतात. खरं बघ रंजू, माई काय सांगते ते. माई, अरे राजवीर, ये ना ये. तुझीच वाट पाहत होतो आम्ही. अभिनंदन. माई, काय रे, आज तरी वेळेवर यायचंस ना. सॉरी माई. हे बघ, आता 2-4 दिवस ना सगळी कामं बाजूला ठेव. खूप कामं करावी लागणार आहे. खरेदी वगैरे. खरेदीचं तू बघ माई, बाकी सगळं मी बघतो ना. हो म्हणजे टॉप क्लास मेनू ठेवूया आपण राजवीर. हा म्हणजे चायनीज, इटालियन, इंडियन सगळं काही. तुझा साखरपुडा कसा दणक्यात करतो बघ मी. हे तू म्हणत असशील तर. काय तुझ्या लग्नाची बोलणी करायला माईनी मला इथे बोलवलं ना. नाही तसं काही वाटलं तर निसंकोचपणे सांग मला. काय माई? हो ना, आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे. आणि साखरपुडा त्यांच्याच घरी आहे, तेव्हा आपल्याला फारशी काही व्यवस्था करावी लागणार नाही. फक्त खरेदीचं बघावं लागेल. ते मी बघतो. काय मग, आता एकदा तुझे 2चे 4 हात झाले ना की मी मोकळी. अचानक कशाला? नमस्कार नमस्कार. काय झालं कर्नल साहेब, असं अचानक कशाला आम्हाला बोलवलं? नाही म्हणजे तुम्ही बोलवलं आणि आम्ही पटकन हजर झालो बघा. सगळं ठीक आहे ना? सांगतो. आधी हे पेढे घ्या आणि तोंड गोड करा. हो पण म्हणजे पेढे कशाबद्दल? एक आनंदाची बातमी, आपल्या मनवाचं लग्न ठरलं. वा, ही तर खूप चांगली बातमी दिली तुम्ही. नाही पण मुलगा कोण आहे? उद्या साखरपुडा आहे, लग्न नंतर आहे. मुलाचं नाव आहे राजवीर मोहिते पाटील. म्हणजे ज्यांनी आपलं गाव दत्तक घेतलं तेच ना? हो तेच. साहेब, नशीब काढलं बघा पोरीनं. मनवाताई जिथं बी जातील तिथं समजायच खुश ठेवतील बघा. खरं. अहो उद्या जरी साखरपुडा केला ना मनवाताईंचा, तरी काय काळजी करू नका, आम्ही समजे आहोत. हो ना, मनवाताईचा साखरपुडा कसा दणक्यात व्हायला पाहिजे. नाही, साखरपुडा इथेच होणार आहे आणि तो खूप साध्या पद्धतीने करायचं ठरवलेलं. असं कसं कर्नल साहेब? अहो मनवाताई या गावची लेख आहे. या गावासाठी त्यांनी लय केलंय बघा. आणि कर्नल साहेब, तुम्ही जेवढं त्यांच्यावर प्रेम करता ना, तेवढंच हे समजा गाव बी त्यांच्यावर प्रेम करतं. मला कल्पना आहे त्याची. तुम्ही बघा कर्नल साहेब, गावच्या लेकीचा साखरपुडा दणक्यातच होणार. हो पण माझं तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं गाव तुमच्या मदतीला आनंदाने हजर असेल. आणि हो, ही आनंदाची बातमी मी गावात जाऊन देतो, म्हणजे सगळे पुन्हा दिवाळी साजरी करतील. हो चला, येतो आम्ही. नमस्कार. चला चला, तोंड गोड करा. चला. बाबा, आजपर्यंत तुमच्याशी असं कधी बोललो नाही, पण आज राहवत नाही. मी लहान असताना तुम्हाला आणि आईला सतत भांडताना बघितलंय. ते कशामुळे व्हायचं, का व्हायचं माहित नाही मला. माझं वय नव्हतं ते समजण्याचं. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुम्हाला मिस केलंय खूप.
आणि यापुढे पण उद्या माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या पाठीशी. हॅलो, मोहन बोलतोय. उद्या आपलं काम झालं पाहिजे, आणि उद्या म्हणजे उद्याच. नाही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे. कळलं? हाय. हाय. हाय हाय. अजून जागा का आहात तुम्ही? सहज. फोन करू? परत परमिशन मागताय? चालेल, करा. करतो. हॅलो. आज पहिल्याच रिंग मध्ये फोन उचलला तुम्ही? हो का, काय झालं? नाही, सहज. हॅलो. हॅलो. तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला. तुम्ही फोन केलाय ना? हॅलो. काय झालं तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही, ऍक्च्युली तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स फॉर एव्हरीथिंग. थँक्स कशाला? उद्या आपण खूप मोठी स्टेप घेतोय. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून थँक्स. अँड आय प्रॉमिस मी तुम्हाला खूप सुखी ठेवेन. तुम्ही सुखी ठेवाल याची खात्री आहे म्हणून तर हे सगळं चाललंय. खरं सांगू, माझा ना अजून विश्वासच बसत नाहीये. म्हणजे म्हणजे मला खरंच वाटत नाहीये की हे सगळं खरंच घडतंय. असं वाटतंय की सगळं एखादं स्वप्न आहे, छान सुंदर स्वप्न. म्हणजे बघा ना, आता मी तुम्हाला नकार दिलेला आणि हे सगळं कधी झालं, कसं झालं काहीच कळलं नाही. आणि आता सगळं ठरलंय. काय ठरलंय? हे की आता तुमची माझ्यापासून सुटका नाही. बघा, आता म्हणताय, नंतर कंटाळाल मला. त्याचा काही चान्सच नाही, कारण माझा जितका विश्वास तुमच्यावर आहे त्याहून जास्त विश्वास स्वतःवर आहे. गुड. उद्या भेटूच मग. गुड नाईट. झोप येईल असं वाटत नाहीये, पण प्रयत्न करते. गुड नाईट. गुड नाईट. हळू.
खूप प्रेमाने देतोय मी, डॉमिनेट वगैरे करत नाही. इट इज नॉट लाईक दॅट. चला उठा 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 पटकन चला, चहा आणलाय बघ तुझ्यासाठी. अरे वा, मेहंदी काय मस्त रंगली आहे तुझी. गुड मॉर्निंग. मला वाटलं तुझी गुड मॉर्निंग कधीच झाली असेल. तू का चहा आणला? मी आले असते ना बाहेर. असं कसं? मला सांग, आणखीन किती दिवस मला तुला असा चहा द्यायला मिळणार आहे? तिला काय हवं नको ते बघायला मिळणार आहे? आई नको ना असं बोलू तू. असं कसं म्हणते? मी आई आहे तुझी, मला असं वाटणारच ना ग. या घरात तुला लहानाची मोठी होताना बघितलं, हसता खेळताना बघितलं, आणि आता अचानक तुझं लग्न होणार आणि तू निघून जाणार इथून कायमची. तसं नाही म्हणू, म्हणजे तुझं लग्न होतंय याबद्दल आनंदच आहे खूप, पण चिंता वाटते. म्हणजे ज्या लाडाने प्रेमाने मी तुला मोठं केलंय, तुला सांभाळलंय, तितक्याच प्रेमानं तुझी सासरची मंडळी तुला सांभाळतील का ग? नाही, खरंच असा प्रश्न पडतो बाळा. पण मला माहितीये तुझे राजवीर तुला खूप छान ठेवतील, प्रेमानं सांभाळतील. आणि माई तर तुला माझी कमी भासू देणार नाहीत कधी. ए मन्या, तुला कसं वाटतंय सांग ना. मला खरं सांगू, हे सगळंच एकदम स्वप्नासारखं वाटतंय. म्हणजे असं वाटतंय मी खरंच स्वप्न बघते की काय. हा म्हणजे विश्वासच बसत नाही की आज साखरपुडा आहे माझा, आणि तोही एका अशा माणसाबरोबर ज्याचे विचार, ज्याची मतं, ज्याची निर्णय, अगदी वागणं सुद्धा मला बऱ्याचदा नाही पटाय. मग तुला असं का वाटलं की हाच योग्य माणूस आहे? असं का वाटलं ते असं नाही सांगता येणार, पण तूच म्हणालीस ना, योग्य स्टेशन आलंय ते कळायला हवं. त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांना बऱ्याचदा भेटल्यानंतर आणि त्यांचे ते सगळे छोटे छोटे एफर्ट्स बघितले ना, तेव्हा वाटलं की हेच माझ्यासाठी योग्य आहे. पण मी तुला सांगते, तुझा निर्णय, तुझी निवड अगदी योग्य आहे. पण आई, म्हणजे काल रात्रीपर्यंत काहीच वाटत नव्हतं असं, पण आता मला खूप टेन्शन यायला लागलंय. हे वेडाबाई, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे आजच्या दिवशी चेहऱ्यावर टेन्शन दिसायला नको. हा, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर. हो अगं, पण आता नर्वस वाटायला होणारच ना थोडं थोडं. ते वाटणारच, पण खरंच नको टेन्शन घेऊ, सगळं छान होईल. आई बाई, मनू आज साखरपुडा आहे तुझा. चला उठा, तयार व्हा. छान वाटतंय. असं वाटतंय तुला सोडून जाऊच नाही. मोठी झाली ग माझी पोर. पण मी खरं सांगते, मनात चल न, उठ न बाळा. असं काय करतेस तू? ऐक, मी तुला उठणं लावून देईन. ते चल, उठ 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 उठ. उठणं कशाला? आज माझी मनू खूप सुंदर दिसायला हवी. ए मन्या, आज मी तुला तयार करणार बर का. चहा घ्या आणि या पटकन.